आज जागतिक प्रेरणा दिनानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्वांचं प्रेरणा परिवारामध्ये सहर्ष स्वागत. सहानुभूती नको, सहकार्य हवं. दया नको, संधी हवी. करुणा नको, प्रेम हवं. याचाच ध्यास मनाशी बाळगून समाजातील अंध बांधव आपणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणारे हे आपले मित्र समाजाच्या मुख्य प्रवाहात येणं ही खरी काळाची गरज आहे. अंधत्वावर मात करतानाच सुरू झाला हा कधीही न संपणारा प्रेरणेचा प्रवास. 24 एप्रिल 1998 वार शुक्रवार. प्रेरणा होती त्या धुरंधराची, योद्ध्याची, द्वितीयास एकमेव अशा देव माणसाची. त्याच्या संघर्षमय खेळीनं प्रेरित होऊन आम्ही उलगडला एक नवा अध्याय. यात मी, आम्ही, तुम्ही आणि आपण सारेच बघता बघता या प्रवासात सहभागी झालात. आम्हा दृष्टीहीन मित्रांना सहकार्याचा हात आणि प्रेमाचा ओलावा तुमच्याकडून मिळाला. म्हणूनच प्रेरणेचा छोटासा अंकुर आज आपल्याच सर्वांच्या साक्षीनं बहरतो आहे, फुलतो आहे. आजपर्यंत अंधत्व जनजागृती अभियान या कार्यक्रमातून समाजातील डोळस आणि सुजाण सहकार्यांना अंध बांधवांच्या समस्येविषयी जागृत केलं. यामध्ये अंध साहित्याचं प्रदर्शन, अंध आणि डोळस मित्रांच्या एकत्रित स्पर्धा, शैक्षणिक उपक्रम, चर्चासत्र, दैनंदिन जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांवर उपक्रम आणि नेत्रदान जनजागृतीचा समावेश आहे. राष्ट्रभक्तीचं मिळालेलं बाळकडू पुढील आयुष्यात भारतीय सैन्य दलातील जवानांचा हौसला वाढवण्यासाठी फारच उपयुक्त ठरलं. आपण 2004 पासून ते आजपर्यंत प्रत्येक दिवाळी ही भारतीय सीमेवरती आपल्या बहादूर जवानांच्या समवेत साजरी करत आहोत. या दिवाळी फराळ, भाऊबीज, सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत अंध साहित्याचं प्रात्यक्षिक याचा समावेश असतो. त्याचबरोबर क्रिकेटविषयीचं प्रेम कायम ठेवत क्रिकेट वेड्या अंध तरुणांनी आपल्या आयकॉनला ध्रुवतारा या ऑडिओ पुस्तकाच्या माध्यमातून भेट दिली आणि तितक्याच ताकदीनं त्यानं त्याचा प्रत्यक्ष भेटून स्वीकारही केला. ही सामाजिक बांधिलकी जोपासणारे कार्यक्रम सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र आमचा श्वास आणि ध्यास असणारा रेडिओ स्वस्थ बसून देत नव्हता. मनस्वी लागलेल्या रेडिओचा वेध आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधीच्या शोधातूनच आकाशवाणीपासून सुरू झालेला हा प्रवास पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी रेडिओ पासून ते येरळावाणी रेडिओपर्यंत येऊन थांबला. अखेर 17 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज याच दिवशी ब्रेलवाणी रेडिओच्या रूपातून अखेर उदयाला आलं, याचा सार्थ अभिमान वाटतो. ब्रेलवाणी रेडिओच्या माध्यमातून ही भेट आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या जगज्जेत्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना समर्पित करताना आज मनस्वी आनंद होत आहे.